रेकॉर्ड झालं. झालं झालं. झालं झालं सुरुवात. करू सुरुवात? हो हो. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. माझे श्री गुरु डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार, समर्थांना माझा साष्टांग नमस्कार, आपल्या दोन्ही आचार्य आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय अलकाताईंनाही माझा साष्टांग नमस्कार आणि आपण सगळ्यांना अभिवादन. बहुजिनसी या 18व्या दशकातला तिसरा समास म्हणजे निस्पृह शिकवण निरूपण आणि चौथा दैव दुर्लभ निरूपण हे समास आज आपण चिंतनासाठी घेतलेले आहेत. वास्तविक दोन्ही समासांचे विषय हे यापूर्वी देखील येऊन गेलेले आहेत आणि तरीही समर्थ जर पुन्हा पुन्हा ते मांडत असतील तर त्यावरून देखील या विषयांचं महत्व अधोरेखित होतं. अर्थात या दोन्ही समासांमध्ये प्रामुख्याने महंतांसाठी आपण हल्लीच्या भाषेत म्हणतो डूज अँड डोंट्स आहेत असं दिसतं. तिसरा जो समास आहे तो निस्पृह शिकवण निरूपण हा सदैव जागा विवेक आणि मोठ्या चिकाटीचा अभ्यास या दोन चाकांवर साधकाचा साधनरथ सरळ चालतो. साधना जशीच्या तशी सांभाळून जनप्रियत्व देखील कसे टिकवावे याचा उपदेश समर्थ करतात. काय प्रकर्षाने करावे आणि काय कटाक्षाने टाळावे हे समजले की साधकाची साधना अधिक प्रभावी होऊ लागते. यावरचा चिंतन सादर करणार आहे डॉक्टर काकांची अनुग्रहित असलेली सौ प्रियांका कुंटे. मी प्रियांकाला विनंती करते की तिने सुरुवात करावी. प्रियांका. धन्यवाद आरतीताई. आवाज येतोय ना? हो हो हो. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे. सद्गुरूंना वंदन करते, समर्थांना वंदन करते, आपल्या वर्गाच्या आचार्या पूज्य अलका मावशी आणि आदरणीय माधुरी मावशी यांनाही नमस्कार करते. माझे सर्व सहअध्यायी यांना सप्रेम अभिवादन करते. आपला दशक 18वा बहुजिनसी याचा अभ्यास सुरू आहे आणि आत्ताच आरतीताईंनी म्हटल्याप्रमाणे या दशकात समर्थांनी आधी सांगून झालेले विषयच त्यांचे महत्व लक्षात घेऊन पुन्हा आपल्या समोर ठेवलेले आहेत. यातील समास तिसरा जो आहे तो निस्पृह शिकवण, याचा आज आपण दिलेल्या वेळेत विचार करायचा प्रयत्न करूया. याआधी निस्पृहाची लक्षणं, त्याची वर्तणूक आणि या निस्पृहाकडून अपेक्षित असलेली कार्य समर्थांनी सांगितलीच आहे. याआधी आपण बघितलं की निस्पृह वर्तणूक समासात निस्पृहाबद्दलच समर्थ बोलत आहेत, पण त्याच्यात निस्पृह हा शब्द कुठेही आलेला नाहीये. तसाच या समासात सुद्धा एकदाही हा शब्द येत नाही, पण समासाचे नाव मात्र आहे निस्पृह शिकवण. जेव्हा समर्थ निस्पृह हा शब्द वापरतात तेव्हा त्यांना समाजात जाऊन कार्य करणारा साधक महंत अपेक्षित असतो. एखादी व्यक्ती भले तिला कसलीही स्पृहा नसेल, तो ज्ञानी असेल, पण ती बाहेर पडून जर समाजासाठी काही कार्य करत नसेल तर तिला आपण निस्पृह म्हणत नाही. समर्थांना इथे समाजात जाऊन जे जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या उक्तीप्रमाणे काम करणे अभिप्रेत आहे. समर्थांनी स्वतः सुद्धा आधी उपासना करून अनेक ग्रंथांचा अभ्यास करून नंतरच्या काळात त्यांच्या वाङ्मयामधनं आपल्यापर्यंत त्या सगळ्याचं सार काढून पोहोचवलेलं आहे. 1100 मठांची स्थापना या वरील उक्तीचाच प्रत्यय आपल्याला आणून देते. त्यातून अनेक महंत तयार होऊन समर्थांचे विचार, त्यांची ग्रंथसंपदा इतक्या वर्षानंतर सुद्धा टिकवून ठेवून सज्जनगड, शिवथरगड आणि यासारखे अनेक ठिकाणं, त्या सगळ्या ठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्याचा प्रचार आणि प्रसार
समर्थ संप्रदायाच्या माध्यमातून होत आहे. संप्रदाय या शब्दामध्ये प्रदाय म्हणजे देण्याची व्यवस्था, त्याला सम हा प्रत्यय लागलेला आहे. सम म्हणजे अतिशय उत्तम प्रकारे, मला प्राप्त झालेलं ज्ञान विद्या अतिशय उत्तम पद्धतीने दुसऱ्याला देण्याची व्यवस्था म्हणजे संप्रदाय. आणि हा संप्रदाय वाढवण्यामध्ये महंताचा निस्पृहाचा मोठा वाटा आहे. आता आपल्या सगळ्यांना माहितीये दासबोध हा ग्रंथ समर्थांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला समोर ठेवून लिहिलेला आहे. या ग्रंथाच्या अभ्यासाने सामान्य प्रापंचिक मनुष्य सुद्धा उन्नत होत होत समर्थांना अपेक्षित महंत बनू शकतो. आता कुठल्याही व्यक्तीच्या जीवनाचा जर विचार केला तर त्याला दोन बाजू असतात. एक आहे व्यक्तिगत आणि दुसरी आहे त्याची सामाजिक बाजू. या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपण आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकलो तरच परमार्थ प्राप्तीसाठी आवश्यक असलेली साधना आपल्याकडून होऊ शकते. यासाठी विवेकाची पदोपदी गरज असते. विवेक आपल्या सगळ्यांना माहितीये, पण हा विषयच इतका महत्वाचा आहे की पुन्हा पुन्हा बोलणं आणि ते समजून घेणं आपल्याला टाळता येणार नाहीये. विवेक म्हणजे विचारपूर्वक केलेली निवड. पण मग हा विचार सुद्धा मनमानी म्हणजे मला वाटतो तो माझा विचार असा असता उपयोगाचा नाही, तर तो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचार असणे आवश्यक आहे. त्याला समर्थांनी या समासाच्या दुसऱ्या ओवीमध्ये उत्तम विवेक असा शब्द वापरलेला आहे. अन्यथा बाकी सगळा विचार हा अविचारच होय. आता हा विवेक कुठे कुठे कामाला येतो किंवा कुठे तो असणे गरजेचे आहे याचा थोडासा विचार करूया. पहिली गोष्ट की देहनिर्वाहासाठी आवश्यक ते ज्ञान विद्या मिळवणे हे आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर आपल्या संतांची चरित्र आहेत, त्यांचे प्रासादिक वाङ्मय हे पण आपण अभ्यासलं पाहिजे. आता याच्यातून काय कळणार आहे तर नरदेहाचं महत्व आपल्याला कळतं आणि ते नरदेहाचं महत्व ओळखून आपल्या आयुष्याचं ध्येय आपण निश्चित करायला पाहिजे. आपल्याला नुसता देह नाही मिळाला म्हणजे नुसता नरदेह मिळाला असं नाही, तर आज आपण आता हा अभ्यास करतोय इथपर्यंतच तर आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. आणि असं आयुष्य जर आपण आळसात मस्ती आणि इंद्रियांना भोग देण्यातच जर घालवलं तर ते फुकट गेलं असंच समजायला लागेल. आयुष्याचं एकदा ध्येय ठरलं की त्या ठरवलेल्या ध्येयपूर्तीसाठी साधना मार्गावर पुढे जात राहणे आणि त्यासाठी आवश्यक ते प्रापंचिक स्थैर्य प्राप्त करून घेणे याला पर्याय नाही. आणि असं करता करता तो परमार्थ सिद्धीला नेऊन स्वतःच्या सुखरूपतेचं वर्म समाजासमोर ठेवून त्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे. आता हा जो सगळा प्रवास आहे त्याच्या आधी एक थोडासा की विवेकाने काय म्हणजे अजून हे सगळं बघून झालं की विवेकाने हा जो प्रपंच आपला आहे तो नेटका होतो आणि असा जो नेटका प्रपंच आहे तो फिका होऊ शकतो. देह टिकवण्यासाठी प्रपंच आणि असा टिकवून ठरलेल्या देहाने परमार्थ हा पक्का आपला निश्चय हवा. या सगळ्या प्रवासामध्ये आता जो आपण आता विचार केला त्याच्यामध्ये स्वतःमधील जी मूर्खपणाची लक्षणं आहेत समर्थांनी जी सांगितलेली आहेत मूर्ख लक्षण समासामधून ती ओळखून त्याचा प्रयत्नपूर्वक त्याग करणे आणि उत्तम गुण अंगी बाणवणे हे गरजेचं आहे. तर नरदेहातलं जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते सुद्धा बालपण तरुणपण वृद्धापकाळ याच्यामध्ये विभागलेलं आहे. त्यातील बालपण हे आपलं अज्ञानामध्ये जातं आणि मुख्य जो तरुणपणाचा काळ आहे तो प्रत्यक्ष आयुष्याच्या प्राप्तव्यासाठी व्यतीत करायचा असतो. आणि तेव्हाच जर आपण हा जो आळस आपल्याला ग्रासून टाकत असेल तर प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीकडे आपल्याला तो बुडवल्याशिवाय राहत नाही. समर्थ म्हणतात आळस उदास नागवणा आळस प्रयत्न बुडवणा आळसे करंटेपणाच्या खुणा प्रकट होती म्हणून आळस नसावा तरीच पाविजे वैभवा अरत्री परत्री जीवा समाधान. आळशी माणसाला संगत सुद्धा आळशी माणसाचीच लागते. आपल्याकडे वेळ नसतो असं नाहीये, पण फक्त उपलब्ध वेळ जो आहे तो ओळखून त्याचं जर नियोजन करता आलं आपल्याला तर तो वेळ आपण साधनेसाठी अभ्यासासाठी श्रवणासाठी नक्की वापरू शकतो. यासाठी आमचे सद्गुरू मनाचा वेळ आणि शरीराचा वेळ अशी विभागणी करून तो मनाचा वेळ आमच्या लक्षात आणून देतात आणि मग कळतं की अरे हो आपण हा वेळ तर नक्कीच वापरू शकतो. आळस विचारातला उथळपणा कुसंगती आणि कायम इंद्रियांच्या द्वारे विषयामध्ये बुडून राहणे हे अवगुण प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे घातक आहे. समर्थ म्हणतात विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही साक्षेप नाही कुशलता नाही व्याप नाही म्हणून प्राणी करंटा. आता असे करंटे पण आपलं आयुष्य अगदीच निरर्थक करून टाकतं हे लक्षात येतं. आता हे लक्षात कधी येतं तर जेव्हा आपण दासबोध यासारख्या ग्रंथाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं. आणि हे जे आयुष्याचं बिघडलेलं गणित लक्षात येतं तेव्हा सुद्धा हा विवेकच आपल्याला तारून नेतो. समर्थांना अपेक्षित असलेला निस्पृह होण्यासाठी आधी व्यक्तिगत पातळीवर
मी परमार्थ नीट समजून घेतला पाहिजे. त्यासाठी शास्त्र ग्रंथांचं वाचन अभ्यास केला पाहिजे. त्यात सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्म उपासना याने चित्ताची शुद्धी शांती ही साधली पाहिजे. कारण असं शांत शुद्ध चित्तच सद्गुरूंनी दिलेली साधना करण्यासाठी एकाग्र होऊ शकतं. आणि आता हे सगळं जर करायचं असेल तर तिथे आळसाला थारा असून चालणार नाही. हे सगळं सुखरूपतेचं वर्म एकदा आपण समजून घेतलं की ते स्वतः पुरतं राखून न ठेवता समाजात जाऊन इतरे जनांना ते सांगून त्यांना सुद्धा या प्रवाहात आणलं पाहिजे असं समर्थांचं सांगणं आहे. आपण सगळे सुद्धा जर बघितलं ना तर प्रवचन कीर्तन कथा भागवत कथा असेल रामकथा असेल या श्रवणाच्या माध्यमातूनच एकत्र आलेलो असतो आहोत. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की जेव्हा वक्ता स्वानुभवातून काही सांगत असतो अनेक प्रमाण देऊन एखादा विषय मांडत असतो तेव्हा आपण तिथे नक्कीच आकृष्ट होतो. आता उदाहरण पुन्हा माझ्या सद्गुरूंचंच मला द्यायला आवडेल की डॉक्टर काकांचं प्रवचन एकदा जरी कानावर पडलं तरी ते त्याचं काम करतच करतं. आता हे जे काय सांगत आहेत ते माझ्या रोजच्या अनुभवातील आहे माझ्या हिताचे आहे याची खात्री होऊन अनेक लोक या प्रवचनांमुळे काकांशी जोडले गेलेले आहेत. या मार्गामध्ये अशीही एक अवस्था येते की मला बाह्यांगाने परमार्थ काय आहे तो कळायला लागतो समजायला लागतो. हेच बाह्यांग सांभाळण्याकडे मग माझी प्रवृत्ती होते. समजलेला परमार्थ अंतर नाही तर समर्थ म्हणतात तसं अंतर्भ्रष्ट तुके बुडाले यानुसार तो परमार्थ सिद्धीला कधीच जाणार नाही. समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. कोणाला संगीताची आवड असते कोणाला बुद्धीला खाद्य हवं असतं कुणाला कथेमध्ये ते रममाण होतात कथा ऐकायला आवडतात. आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळे अधिकारी लक्षात घेऊन श्रवणाची विविध साधनं सांगितलेली आहेत जसं की पुराण कीर्तन प्रवचन पाठ कथा इत्यादी. त्या समूहाला ओळखून त्यांच्या आवडीचा आधार घेत अध्यात्माचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. वेगवेगळ्या निमित्ताने हे उपक्रम आयोजित केलेले दिसतात त्याचाही विचार करायला हवा. जसे की देवीच्या नवरात्रात समजा एखादा कार्यक्रम असेल प्रवचन असेल काही तर देवीला केंद्रीभूत ठेवून चिंतन व्हायला हवं. एक उदाहरण म्हणून आपण ते बघितलं. वेगवेगळे संप्रदाय असतात त्यांची वेगवेगळी आराध्य दैवत असतात त्यांचा नामगजर वेगवेगळा असतो. त्या ठिकाणी तिथे योग्य असलेल्या गोष्टींचा अंतर्भाव करून विषय मांडावा लागतो. परत मला एक उदाहरण आठवलं की एका दत्त संप्रदायामध्ये आता माझ्या ओळखीमध्ये एका डॉक्टर काकांच्या परिवारातील आचार्यांचे भगवद्गीतेवर प्रवचन सुरू आहे. तिथे ते रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरानेच सुरुवात करतात. यामुळे काय होतं की ऍक्सेप्टन्स वाढायला मदत होते. म्हणजे समोरचे बोलणारी व्यक्ती हे माझ्यातलंच कोणीतरी आहे आणि त्याच्यामुळे ते मी ऐकलं पाहिजे असं कुठेतरी ठरून जातं. प्रत्येकाचे प्रमाण ग्रंथ वेगवेगळे असतात. आपल्या आजूबाजूला अनुभवाला येणाऱ्या गोष्टींचे दाखले दिले की मग तो विषय समजायलाही मदत होते. या सगळ्याचा समतोल साधण्यासाठी वक्त्याने स्वतः या सगळ्याचा अभ्यास करणं हे ओघाने आलंच. आपल्याकडे संतांच्या प्रस्थानत्रयी वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. संतांच्या प्रस्थानत्रयी आहेत वैदिक प्रस्थानत्रयी आहेत पौराणिक प्रस्थानत्रयी आहेत. यात वेगवेगळे ग्रंथ अंतर्भूत आहेत. आमचे सद्गुरू सांगतात की यातील एक ग्रंथ परिपूर्ण अभ्यासावा. अभ्यास म्हणजे नुसता अर्थ समजावून घेणं नव्हे तर समजलेलं आचरणात आणणं. आणि असं झालं की एक ग्रंथ सुद्धा आपल्याला अपेक्षित फळ द्यायला समर्थ असतो. आणि मग आता एकच गोष्ट वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी कशी वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे या वैविध्याचा आनंद घ्यायचा. सामान्य मनुष्य हा विविधतेत रमणारा आहे. एकच एक प्रकार वाचून एकच एक ऐकून आपल्याला कंटाळा येतो आणि मग तोच विषय अशा वेळेला वेगळ्या ग्रंथामधून समजून घ्यावा. याने काय होतं की अनुसंधान टिकतं आणि आपला अभ्यास सुद्धा होतो. आपण स्वतः एखादी गोष्ट अनुभवून सांगणे एखाद्या ग्रंथातून स्वतः वाचून सांगणे आणि कुणाकडून तरी ऐकलेली तशीच्या तशी फॉरवर्ड करणे यात सांगणाऱ्यालाच फरक जाणवतो. जेव्हा ती आपण स्वतः अनुभवलेली असते त्यातून काहीतरी आनंद मिळवलेला असतो आणि तेव्हा ती जेव्हा समोरच्याला सांगितली जाते किंवा मी एखाद्या ग्रंथापाशी जायचं त्यातून ते एखादा विषय समजून घ्यायचा आणि मग तो इतका उत्तम प्रकारे कळतो की ते जेव्हा दुसऱ्यांना सांगितलं जातं तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे सांगितलं जातं. एकाच गोष्टीविषयी वेगवेगळ्या ग्रंथातील वेगवेगळ्या ओव्या असतील श्लोक आहेत श्रुती आहेत यांचं पाठांतर असेल तर त्या वेळी त्या सांगायला आपल्याला सहज आठवू शकतात. यासाठी केलेची करावे श्रवण मनन अखंड वाचन उजळणी आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे पुरेसं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. असं असलं की वक्त्याचं बोलणं हे ऐकणाऱ्याला प्रभावित करतं आणि मग त्याला हळूहळू परमार्थाची गोडी निर्माण होऊ लागते.
हे सगळं करायचं असेल तर क्षणाक्षणाचं नियोजन असणं गरजेचं आहे. आणि उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त पदरात पाडून घ्यायचं असेल तर मनाची एकाग्रता, एकांतात श्रवण, मनन, चिंतन होणं अपरिहार्य आहे. आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य विचार करता आला पाहिजे. अशा प्रकारे तयार झालेला महंत निस्पृह अनेक महंत तयार करत असतो. आणि ही साखळी सर्वदूर जास्तीत जास्त पसरवण्यात समष्टीचे, समाजाचे हित सामावलेले आहे. आणि अशा विचारांनी प्रेरित समाज जो असतो तो परिणामतः व्यक्तीच्या उन्नतीसाठी हातभारच लावत असतो. सर्वसामान्य मनुष्य ते साधक, ते सिद्ध आणि तिथून महंत, हा जो चढता आलेख समर्थांना आपल्या जगण्यात अपेक्षित आहे तो आपल्या सर्वांच्या आयुष्यात समर्थ कृपेने चढता राहावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. प्रियंका, खूप छान झालं तुझं चिंतन. खरं सांगायचं म्हणजे विषयाचा धागा पकडून तू फक्त समासापुरता अजिबात मर्यादित न ठेवताही तो धागा मात्र कायम होता. विषयाचा हे कुठेही सुटला नाही आणि तरी जवळजवळ संपूर्ण दासबोधाचाच समर्थांना काय अपेक्षित आहे महंतांकडनं याचा संबंध दासबोधाचा आधार घेऊन तू खूप छान तऱ्हेने मांडणी केली आजच्या विषयाची. खूप छान झालं तुझं चिंतन. अनेक गोष्टी तू संप्रदायाचा अर्थही खूप छान सांगितलास. समर्थांना नेमकं महंत म्हणजे नुसता स्वतःपुरता जो काय हे जे काय ज्ञान मिळवलं आहे ते स्वतः पुरतं मर्यादित न ठेवता इतरांना देणं अपेक्षित आहे आणि त्यातलं उत्तम ते देणं अपेक्षित आहे हे खूप छान पद्धतीने एकंदरीत समजावून सांगितलंस. यानंतर आपला आजचा जो दुसरा समास आहे अभ्यासासाठीचा तो आहे देह दुर्लभ निरूपण. नरदेहाचं महत्व आणि त्या दुर्लभ नरदेहाचा पुरेपूर वापर करून हा जन्म सार्थकी लागला पाहिजे हाच विषय पुन्हा एकदा समर्थ याही समासातून मांडतात. सर्व प्राण्यांमध्ये आत्म्याचीच प्रेरणा काम करते पण मानव देहामध्ये ती चित्त शक्ती संपूर्णपणे प्रकटते. माणसाच्या मेंदूमध्ये जन्मभर शिकण्याचं सामर्थ्य आहे पण माणूस मेंदूमध्ये साठवलेली संपूर्ण शक्ती अगदी क्वचितच वापरतो. जेवढी त्यांनी वापरली तेवढ्यानेच संस्कृती रूप नवे विश्व निर्माण झाले. संस्कृतीमधील उत्तमोत्तम मूल्यांचा आविष्कार देहाच्या द्वारेच होतो. देहाच्या सहवासानेच समूह जीवन शक्य होते. आता प्रियांकानी पण समूह जीवन आणि आपल्या एकंदरीत आपण जे एकत्र हे करून त्याचे जे फायदे असतात ते सांगितले. त्यात भाषेच्या माध्यमाने ज्ञानाची देवघेव होते पण भाषा बोलणाराही शेवटी देहच. त्यामुळे हे साधन त्याच्या पूर्ण क्षमतेने वापरून समर्थ पदाला पोचता येतं हे समर्थांच्याच चरित्रावरनं आपल्या समोर उदाहरण आहे त्याचं. यावरील चिंतन डॉक्टर काकांचीच अनुग्रहित असलेली सौ पद्मजा पवार सादर करणार आहे. मी पद्मजाला विनंती करते की तिने चिंतनाला सुरुवात करावी. पद्मजा. आवाज येतोय का पद्मजा. ताई? हा, आवाज येतोय का? हो हो, थोडा कमी वाटतो, थोडा हे कमी येतोय का? हा जरा असं सुरू करते. कमी आला तर मग चालेल. सांग. मग नाही ठाक. सदाशिव समारंभा करू का सुरुवात? हो कर ना, कर. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंताम् वंदे गुरु परंपराम्. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना वंदन करते.
सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांच्या श्रीचरणांना वंदन करते. आपल्या वर्गाच्या आचार्या पूज्य अलका मावशी आणि आदरणीय माधुरी मावशी यांना वंदन करते. उपस्थित आपण सर्व 6 अध्यायी आपल्यालाही विनम्र अभिवादन करते. आज मी आपणासमोर 18व्या दशकातील 4थ्या समासाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सदर 4थ्या समासाचं नाव आहे देह दुर्लभ निरूपण. प्रत्यक्ष चिंतनास प्रारंभ करण्यापूर्वी नरदेहाचं महात्म्य सांगणारी एक अर्थवादात्मक कथा जी ऐतरेय उपनिषदात आली आहे ती आपण श्रवण करूया. सृष्टी निर्मितीच्या वेळी ईश्वराने इंद्रियांच्या देवता निर्माण केल्या, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय निर्माण केली. त्यांना क्षुधा शांतीने तृप्त करण्यासाठी भूक आणि तहान सुद्धा दिली आणि त्या देवतांना जगात पाठवलं. परंतु तेथे गेल्यावर त्या भांबावल्या आणि निर्माता ईश्वराकडे परत आल्या आणि त्याला म्हणाल्या, बाबा रे, तहान भूक भोग सगळं दिलंच खरं, पण ते भोगण्यासाठी शरीरच दिलं नाहीस. तेव्हा असं आयतन दे, आयतन म्हणजे शरीर, की जेणेकरून आम्ही हे भोग भोगू शकू. तेव्हा प्रथम ब्रह्मदेवानं गायीचं शरीर बनवलं. शरीर पंचमहाभूतांनी तयार झालं. सर्व देवता त्या इंद्रियात स्थिरावल्या. त्यांनी गायीच्या नेत्रातून पाहिलं. तिथे त्यांना हिरवेगार गवत, गोठा आणि बैल दिसला. त्या तिथून परतल्या. यापेक्षा वेगळं शरीर दे असं ब्रह्मदेवाला म्हणाल्या. ब्रह्मदेवाने घोड्याचं शरीर निर्माण केलं. देवता तिथेही स्थिरावल्या. आता त्यांना कडबा, तबेला, घोडी दिसली. तेव्हा परत माघारी फिरून हेही शरीर नको, दुसरं शरीर दे अशी विनंती त्यांनी ब्रह्मदेवाला केली. तिसऱ्या वेळी ब्रह्मदेवाने मानव देह निर्माण केला. तिथे मात्र या देवता सुखावल्या आणि पुरुषो वाव सुकृतम म्हणजे वा वा, ईश्वराने हे फार चांगलं केलं, हे शरीर आम्हाला पसंत आहे असं त्या विधात्याला म्हणाल्या. विधाता म्हणाला, या सगळ्या गोष्टी मी आधीच्या शरीरात दिल्या होत्या की, मग हेच शरीर का बरं पसंत पडलं तुम्हाला? यावर देवताने दिलेले जे उत्तर आहे ते उद्बोधक आहे. त्या म्हणतात, हे ईश्वरा, आधीच्या देहात हे सर्व होतच. आहार, निद्रा, भय, मैथून यांची सोय होती, पण त्या भोग योनी होत्या. हा नरदेह त्याग योनी आहे. यात ज्यांनी आम्हाला निर्माण केलं त्याला जाणून घेण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची सोय आहे. हेच नरदेहाचं प्रयोजन आहे. अशा या सर्व प्राणीमात्रात श्रेष्ठ असणाऱ्या नरदेहाची महती श्री समर्थ धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो असे म्हणत ग्रंथाच्या आरंभीच नरदेह स्तवन नामक समासातून सांगतात. आता या 18व्या दशकाच्या 4थ्या समासात पुन्हा एकदा श्री समर्थांनी हाच विषय थोड्या भिन्न प्रकाराने मांडला आहे. यामध्ये नरदेहाचं महत्व आणि या नरदेहाकडून काय काय घडू शकतं याचं विस्तृत वर्णन त्यांनी केलं आहे. आपण त्याचाच परामर्श घेण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात, देयाकरिता गणेश पूजन, देयाकरिता शारदा वंदन, देयाकरिता गुरु सज्जन, संत श्रोते श्रीराम. सदर समासात आरंभीच्या 25 ओव्यांपर्यंत श्री समर्थ देयाकरिता असा शब्द प्रयोग करतात. देयाकरिता म्हणजे देहाकरिता, म्हणजे मानवी देह आहे म्हणून. या देहात देही म्हणजे जीवात्मा हा असल्याशिवाय केवळ देहाला काहीच करता येत नाही. या देहीचं रूपच देह्याकरिता असं इथे अभिप्रेत आहे. देह्याकरिता कर्म मार्ग, देह्याकरिता उपासना मार्ग, देह्याकरिता ज्ञान मार्ग, भूमंडळी श्रीराम. देह्याकरिता नवविधा भक्ती, देह्याकरिता चतुर्विधा मुक्ती, देह्याकरिता नाना युक्ती, नाना मते श्रीराम. श्री समर्थ म्हणतात, या मानवी देहाच्या सहाय्यानेच उपासना, साधना, ग्रंथलेखन, तीर्थाटन, श्रवण मनन, अनुष्ठाने, पुरश्चरणे, दानधर्म, धर्माचरण, विविध कलांचे ज्ञान, अवतार भक्ती, मुक्ती इत्यादी चांगल्या गोष्टी घडवून आणता येतात. तर दुसरीकडे देयाकरिता विषय भोग, देयाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देयाकरिता श्रीराम. म्हणजे विषय भोग, रोग, पाप, पाखंड, बंड, स्वैराचार, स्वार्थ, अपकीर्ती, भ्रम या गोष्टी देखील याच देहाच्या सहाय्याने होत असलेल्या आपल्याला दिसतात. अशा प्रकारे देह आणि जीवात्मा यांच्या संयोगाने या जगातील सर्व व्यवहार चालतात.
त्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा काही वाईट गोष्टी सुद्धा आहेत. आपल्याला मिळालेला हा नरदेह दुर्लभ असून तो सहज मिळालेला नाही, तर त्यासाठी 84 लक्ष योनीचे फेरे पडतात. हा देह आहे म्हणून सारे व्याप, संताप, सारे सुख दुःख आणि या जगातलं सर्व काही आपल्याला प्राप्त होतं. श्री समर्थ 18व्या ओळीमध्ये म्हणतात, देह सकळांमध्ये उत्तमू, देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेक जाणती श्रीराम. पुरुषोत्तम परमेश्वर सकळा घटी राहतो हे विवेकाने जाणून घेण्याची व्यवस्था याच देहामध्ये आहे. म्हणून या नरदेहाला फार महत्व आहे. देहाचा आणखीन महत्व विशद करताना पुढे 22व्या ओळीमध्ये श्री समर्थ म्हणतात, देहे परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू, देहाचे नी श्रीराम. साधकाला अखंड समाधानाची स्थिती प्राप्त करण्यासाठी देह एक महत्वाचे साधन आहे. जणू काही या संसार रूपी सागरातून हे देहरूपी जहाज म्हणजे तारू प्रवास करतंय. त्यामध्ये विचाररूपी ज्ञानाचा, रत्नांचा साठा भरला आहे. हे सगळं सोबत घेऊन या जहाजाला कुठे जायचंय? तर मुक्तिरूपी किनाऱ्यापर्यंत जायचंय. आतापर्यंतच्या अभ्यासावरून आपल्याला कळलंय की ही सृष्टी अष्टधा प्रकृतीची बनलेली आहे. तिची निर्मिती ज्या मूळ संकल्पनातून झाली त्या एकोहम बहुस्याम या मूळ हरिसंकल्पाचे उत्कृष्ट फळ म्हणजेच नरदेह. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता, शोधिता कळे श्रीराम. असे 28व्या ओळीमध्ये श्री समर्थ मनुष्याचं मूळ बीज हरिसंकल्पात आहे असं स्पष्टपणे सांगतात. या सृष्टीचा क्रम चालतो कसा हे सांगण्यासाठी 30व्या ओळीत समर्थ वेलाचं उदाहरण देतात. जशी वेलाची उत्पत्ती बीजातून होते आणि शेवटी तिच्या फळामध्ये पुन्हा बी धरतं, तोच हरिसंकल्प आपल्या ठिकाणीही आहे. ज्याप्रमाणे उसाच्या कणाकणात माधुर्य भरून राहिला आहे, तसा ज्ञानरूप आत्मा उपाधीत भरून राहिला आहे. ज्ञानरूप आत्मा देहाच्या उपाधीमध्ये येताच तो मर्यादित होतो. तो स्वतःचं व्यापकत्व सांडतो आणि स्वतःला शांत जीव म्हणून घेतो. आत्मा आणि देह यांचा परस्पर आश्रय कसा आहे याचं वर्णन करताना श्री समर्थ 32व्या ओळीत म्हणतात, आत्म्याकरिता देहे झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालिला, कार्यभाग श्रीराम. तर आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला. तगला म्हणजे काय? तर टिकू शकला, व्यवहार करू शकला. आत्मा देहामध्ये आहे म्हणून देह चालतो, अन्यथा देहाला मड असं म्हणतात. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, मड्याचं कर्तृत्व न घडे कदा काळी. म्हणून आत्म्याचं खूप महत्व आहे आणि हा असा आत्मा या देहामध्येच राहतो. या दोघांच्या परस्पर सहकार्याने उदंड चाललेला कार्यभाग असं आपल्याला समर्थ सांगतात. पुढे समर्थ आणखीन एक विषय मांडतात. देहाची पूजा केली की त्यात राहणारा जीवात्मा संतुष्ट होतो. म्हणून जगामध्ये जनता जनार्दनाला संतुष्ट केलं पाहिजे. सर्वांना आपल्यामुळे आनंद मिळेल अशी आपली वागणूक असावी. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. जो संकल्प मूळ मायेत होता तोच फळात म्हणजे प्रत्येक देहात आपल्याला पाहता येणं हीच साधना आहे असं प्रतिपादन समर्थ करतात. पुढे श्री समर्थ आपल्याला एक विवेक शिकवतात. ते म्हणतात, जनी जनार्दन म्हणून सर्वांना संतोष द्यावा असं जरी मी तुम्हाला सांगितलं तरी त्याचा अर्थ सरसकट म्हणजे सर्वांचीच पूजा करावी असा होत नाही. सगट भजन करू येते तरी मूर्खपणे अंगी लागते, गाढवाचे पूजिता कळते, काय त्याला श्रीराम. गाढवाच्या ठिकाणी जरी अंतरात्मा असला तरी तुला गाढवाची पूजा करता येणार नाही, कारण गाढवाला त्या पूजेचे काहीही महत्व नाही. उलट ते लाथ मारण्याचा संभव जास्त असतो. समाजात गाढवाची कातडी पांघरलेले नरदेह अनेक आहेत. त्यांच्यापासून दूर राहण्याचा विवेक श्री समर्थ आपल्याला इथे शिकवतात. मग पूजा कोणाची केली जाते? तर साधू संतांची, सद्गुरूंची केली जाते. कारण या पुण्यशील सज्जनांपासूनच प्राणी मात्रांना सुविचार समजतो आणि अनेकांना मग तो पटून धर्मस्थापनेचे महत् कार्य होते. 36व्या ओवी श्री समर्थ म्हणतात, उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर,
तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी श्रीराम. हे जगत कल्याणाचं महत् कार्य करणारे साधू संत सत्पुरुष आहेत. त्यांच्या देहाला फार महत्व आहे. ते पुण्य शरीरी आहेत. अशा संतांना सद्गुरूंना पूजेशी अधिकार आहे. जे पूजनीय असतात त्यांचीच पूजा करावी असा मोलाचा उपदेश श्री समर्थ आपल्याला या ओवीतून देतात. समासाचा समारोप करताना श्री समर्थ म्हणतात, परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे श्रीराम. निर्गुण निराकार ब्रह्माचे, सगुण निराकार ईश्वराचे आणि सगुण साकार अवतारांचे अनेक गुण व लक्षणे आहेत. ते सर्व सामान्य देहाला कसं कळणार बरं? तर केवळ अध्यात्म ग्रंथ श्रवणाने. अध्यात्म ग्रंथ म्हणजे ज्या ग्रंथामध्ये अध्यात्म सांगितलं आहे. अधि म्हणजे शरीर, आणि या शरीरात जो आत्मा राहतो त्या आत्म्याविषयी प्रतिपादन ज्या ग्रंथात केले जाते त्यास अध्यात्म ग्रंथ म्हणतात. अशा ग्रंथाच्या श्रवणाने, मननाने, निदिध्यासनाने या नरदेहाला परमार्थ उमजेल असा विश्वास श्री समर्थ आम्हाला देतात. ऐतरेय आरण्यकात मनुष्य शरीराचे महात्म्य सांगितले जाते की या मनुष्य शरीरातच आत्मा अधिक स्पष्ट झाला आहे, कारण तो प्रज्ञानाने अतिशय संपन्न आहे. कळलेलं बोलणं, कालची गोष्ट आज आठवणं, प्रकाश व अंधार यांचं ज्ञान, मर्त्य शरीराच्या सहाय्याने अमृतमय अशा आत्म्याच्या प्राप्तीची इच्छा करणं इत्यादी योग्यता असलेले हे शरीर आहे. असा हा देह जरी अशाश्वत असला तरी या देहातला देही शाश्वत आहे हे करणं म्हणजे हा देह सार्थकी लावणं. आपल्यालाही हा मौल्यवान नरदेह महत् भाग्याने लाभलाय. त्यात परमेश्वराला जाणण्यासाठी आत्मानात्म विवेक आणि वैराग्य जागृत हो अशी प्रार्थना मी सद्गुरूंच्या चरणी करते. झालेलं चिंतन त्यांना समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. पद्मजा, छान नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण चिंतन होतं. नरदेहाच्या प्रयोजनासाठीची अगदी समर्पक अशी कथा सांगून तू सुरुवात केली आणि नंतर पुढे सगळ्या समासाचा अगदी ओव्यांच्या आधाराने छान आढावा घेतला. एक 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 स्पष्ट करत गेली सगळ्या गोष्टी. देह आणि आत्मा यांचा परस्पर संबंध, त्याच्यानंतर माणूस ओळखण्याचं तारतम्य, म्हणजे व्यवहार सुद्धा चुकू न देता आपल्याला हा परमार्थ साधायचा आहे हेही पुन्हा समर्थ वारंवार सांगतात. त्या सगळ्याच गोष्टी तू व्यवस्थितपणे समजावून सांगितल्या. आणि संतांचं महत्व ओळखून त्यातलं म्हणजे ते पूज्य आहेत आणि त्यांचं महत्व ओळखून त्यांची संगती आपण धरली पाहिजे आणि त्यांच्याकडून त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेऊन आपणही आपल्या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. हा अगदी छान पद्धतीने सगळं समजावून सांगितलं. आपल्या या दोन्ही समासांवर आपल्या दोन्ही आचार्य आता अधिक आपल्याला प्रकाश टाकतील या दोन्ही याच्यावर. मी आधी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. माधुरीताई. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय अलकाताईंना साष्टांग नमस्कार करते. समर्थांना साष्टांग नमस्कार करते आणि चिंतनाला आपण प्रारंभ करूया. अतिशय छान पद्धतीने प्रियंका आणि पद्मजा या दोघींनी सुद्धा त्यांच्या समासाचं चिंतन जे आहे ते अतिशय उत्कृष्टरित्या, अप्रतिमरित्या सादर केलेलं आहे. प्रियंकाने निस्पृह शिकवण या समासामध्ये नेमकेपणाने काय सांगितलंय आणि दासबोधात खऱ्या अर्थाने किती वेळा निस्पृह शिकवण अशा प्रकारचे या अर्थाचे समास आलेले आहेत आणि त्या समासामध्ये सुद्धा किती समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने तोच विचार मांडलेला आहे. हे अतिशय सुंदर पद्धतीने प्रियंकाने सांगितलेलं आहे. विशेष करून मला संप्रदाय या शब्दाची तिने केलेली व्याख्या अतिशय आवडली. आणि समर्थ संप्रदाय काय किंवा विशेषत्वाने समर्थांचं सांगणंच मुळे असं आहे की आधी आपण ते सगळं आत्मसात करावं आणि आपल्याला आत्मसात झाल्यानंतर इतरांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला पाहिजे. आणि तो पण करताना
कुठल्याही प्रकारची अपेक्षा असता उपयोगाची नाही. आणि म्हणूनच निस्पृहता ही स्वतः समर्थांनी पण अंगीकारली होती. आणि कारण समर्थांची एक ओवी आहे. समर्थ असं म्हणताहेत की आमची प्रतिज्ञा ऐसी, काहीच न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. सातत्याने शिष्यांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, अर्थात लोकांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता निस्पृह राहून जर का कार्य करता आलं तरच ते कार्य खऱ्या अर्थाने फोफावतं. अन्यथा जर त्याच्यामध्ये कसली ना कसली अपेक्षा असली, कीर्तीची अपेक्षा असेल, नावलौकिकाची अपेक्षा असेल, पैशा अडक्याची अपेक्षा असेल, तर निश्चितपणे ते कार्य तितक्या मोठ्या प्रमाणात ते फोफावत नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून समर्थांनी पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने हे निस्पृहतेबद्दल, निस्पृह लक्षण वगैरे अनेक समास त्यांचे येऊन गेलेले आहेत. त्या समासांमध्ये समर्थांनी अशा पद्धतीने आपल्याला वर्णन केलेलं दिसत आहे. कारण समर्थ पुन्हा एका ठिकाणी असं म्हणतात की तैसे आपण ज्ञाने तृप्त व्हावे आणि मग ते इतरांशी सांगावे. की ज्याप्रमाणे तरतेनं बुडो न द्यावे बुडतयासी, आपल्याला होऊन गेलेला तो समास आहे की एखादा माणूस तरुण गेलेला आहे आणि मग जो तरुण गेलेला आहे तर त्यांनी मग इतरांना बुडवता उपयोगाचं नाही, तर त्यांनी इतरांना सुद्धा वर काढण्याचा, संसार सागरातून वर काढण्याचा प्रयत्न जो काही आहे तर तो त्यांनी केला पाहिजे. आणि तो करण्यासाठी आधी स्वतः तो तरुण गेला पाहिजे. आणि म्हणून समर्थांची एक ओवी मला पुन्हा आठवते. समर्थ असं म्हणतात की आपण यथेष्ट जेवणे, उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आणि त्याच दृष्टिकोनातून ज्यांनी अशा पद्धतीने स्वतः ज्ञानाने तृप्त झालेला आहे आणि ज्ञानाने तृप्त होऊन जो तरुण गेलेला आहे त्यांनी इतरांना खऱ्या अर्थाने तृप्त कसं होता येईल आणि ती तृप्ती कशी मिळवता येईल याचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ती काळाची गरज सुद्धा आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून निस्पृह शिकवण हा समास तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा अशा पद्धतीने हा विचार जो आहे तो विचार सांगतो की आपण स्वतः जर का आळस केलेला असेल, अभ्यास केलेला नसेल किंवा हवं तसं ज्ञान प्राप्त करून घेण्याचे जे जे काही साधनं आहेत तर ते साधनं आपण स्वतः आचरणात आणलेले नसतील तर मग त्याचा हवा तसा उपयोग म्हणजे सांगण्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून स्वतः आधी ते सगळं अंगीकारलं पाहिजे, उत्तम गुणांचा अभ्यास केला पाहिजे आणि उत्तम गुणांचा अभ्यास करून ते लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याचा विचार सुद्धा समर्थ आम्हाला पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने मांडायला सांगतात. आणि त्यासाठी स्वतः अखंड एकांत सेवणं सुद्धा गरजेचं आहे. वेळ आता आपल्याला या ठिकाणी हे जे काही समर्थ म्हणतात की आयुष्याचं मुळात आपलं ध्येय ठरलेलं असलं पाहिजे आणि त्या ध्येयानुसार स्वतःला एक तर झोकून देता येणं खूप गरजेचं आहे. एक छान पद्धतीने विचार आपल्याला इथे पाहता येतो तो असा की आम्हाला मिळालेला वेळ आम्ही घालवतोय का आम्ही वेळ नुसता काढण्याचा प्रयत्न करतोय का आम्ही वेळ वापरण्याचा प्रयत्न करतोय आणि वेळ वापरता वापरता वेळ साधणे ज्याला म्हणतात ते आम्ही साध्य करतोय का, या दृष्टिकोनातून विचार जर का केला तर वेळ घालवणे, वेळ काढणे हे तर समर्थांना अजिबात सुद्धा अपेक्षित नाही, कोणत्याही संतांना अपेक्षितच नाही. डॉक्टर काका तर म्हणतात की सज्जनगडाच्या अवतीभोवती सुद्धा आळस नावाचा जो शत्रू आहे तो इकडे अजिबात सुद्धा फिरकताना दिसणार नाही. इतकं स्वतः समर्थांनी प्रयत्नशील ते स्वतः राहिलेले आहे आणि यज्ञ तो देव जाणावा ही शिकवण इतरांना सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून सतत कार्यशील, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, समर्थ असं म्हणतात की एक क्षण सुद्धा आपला रिकामा जाऊ देता उपयोगाचं नाही. आणि तसं जर आम्ही खऱ्या अर्थाने तो वेळ वापरण्याचा आणि वेळ साधण्याचा जर का प्रयत्न केला तर निश्चितपणे समर्थांना जे अपेक्षित आहे तशा प्रकारचं कार्य हे थोड्या न थोड्या आपल्या अल्पमतीप्रमाणे आपण निश्चितपणे प्रत्येक जण करू शकू. आणि तेच मला वाटतं खऱ्या अर्थाने समर्थांना आमच्याकडून अपेक्षित असावं की स्वतः आधी अनेक उत्तम गुण शिकावे, अभ्यास करावा
आणि आपण केलेला अभ्यास आपल्या अनुभवाच्या पातळीवरती आणून त्या ठिकाणी तो अनुभव वेगळ्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचा प्रयत्न आपण करावा. आणि हेच समर्थ पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने निस्पृह लक्षण किंवा निस्पृह शिकवण वगैरे सारख्या समासामध्ये आपल्याला सांगतायत. प्रियंकाने याचं अतिशय उत्तम मार्गदर्शन चिंतन प्रकट केलेलं आहे. आणि त्यामुळे आता दुसऱ्या समासाचा विचार थोडासा आपण करण्याचा प्रयत्न करूया. देह दुर्लभ निरूपण पद्मजा पवार हिने सुद्धा या समासाला पूर्णपणे न्याय दिलेला आपल्याला दिसतो. आणि खऱ्या अर्थाने ह्या नरदेहाचं महत्व जे काही आहे, कारण समर्थांनी नरदेह स्तवनात तर ते केलेलंच आहे, पण पुन्हा एकदा देह दुर्लभ निरूपण या समासामध्ये सुद्धा समर्थ नरदेहाचं महत्व सांगतात. काही काही वेळेस आपण पाहतो की देहाचा या नरदेहाची अत्यंत किळसवाणं वर्णन सुद्धा समर्थ करताना दिसतात आणि काही काही वेळा त्याची स्तुती आणि दुर्लभता सुद्धा आपल्याला दाखवतात. मग हे असं वेगवेगळ्या पद्धतीने का म्हणून समर्थांनी किंवा संतांनी केलं असेल, तर याचा उद्देशच मुळी असा आहे की ज्या वेळेस ते नरदेहाचं किळसवाणं वर्णन करतात त्यावेळेस हा नरदेह त्या ठिकाणी कितीही टिकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो टिकणार नाही आहे, हे त्यातून शिकायचं आहे. आणि म्हणजेच या नरदेहाचं काळजी घ्यायची आहे, सांभाळण्याची, पण त्याची काळजी करायची नाही, हा मात्र विचार आपण त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवला पाहिजे की जेव्हा त्या नरदेहाची किळसवाणं वर्णन केलं जातं. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस नरदेहाचं देह दुर्लभता दाखवली जाते किंवा त्याला धन्य धन्य म्हटलं जातं, तेव्हा या नरदेहाचं महत्व ओळखून तो नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये हे भान ठेवून तो सातत्याने त्या नरदेहाचा जास्तीत जास्त उपयोग आम्हाला करून घेता आला पाहिजे. कारण विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा भगवान शंकराचार्य असं म्हणतात की दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयात. आणि म्हणूनच हा नरदेह आम्हाला अत्यंत देवाच्या कृपेने, देवाच्या अनुग्रहामुळे आम्हाला मिळालेला आहे. आणि त्या नरदेहामध्ये जर का मनुष्यत्व जाग झालेलं असेल, आणि मनुष्यत्वच नुसतं जाग होऊन नाही चालणार, तर मुमुक्षुत्व ही जाग झालं असेल, आणि मुमुक्षुत्व जाग होऊन महापुरुषांचा आश्रय जर का आम्हाला मिळालेला असेल, तर मग खऱ्या अर्थाने या नरदेहाचं सार्थक आम्ही कशा पद्धतीने करू शकू याचा विचार जो आहे तो समर्थ आम्हाला या समासामध्ये सांगताहेत. या देहाचा आपण जसा उपयोग करू तशा प्रकारचा उपयोग त्याचा होऊ शकतो. याला जर सगळ्यात चांगल्या विधायक मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर हा काहीतरी चांगल्या प्रकारचं कार्य या देहाकडनं होऊ शकतं. आणि याचा जर का विघातक पद्धतीने आम्ही उपयोग करून घेतला किंबहुना त्याला दुरुपयोग केला असं जर का आपण शब्द वापरला तर मला वाटतं तो अधोगतीला गेल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. कारण या नरदेहाचं महत्व सगळ्या संतांनी पुन्हा पुन्हा आयुष्य हेची रत्नपेटी त्या माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. हा नरदेह आम्हाला आनंदाची प्राप्ती करून घेण्याकरता म्हणजेच परमात्मा प्राप्ती करून घेण्याकरता मिळालेला आहे. आणि मुख्य म्हणजे ही कर्मयोनी आहे. आणि कर्मयोनी असल्यामुळे जशा प्रकारचं कर्म आम्ही करू तशा प्रकारची फळं आम्हाला भोगायला मिळणार आहेत. इतर मानव देहाच्या व्यतिरिक्त असलेले जे काही प्राणी आहेत ते प्राणी किंवा स्वर्गातील देवदेवता ज्या काही आहेत त्या देवदेवता सुद्धा या केवळ भोग योनी आहेत. आणि म्हणून त्यांना त्यांच्या वाट्याला आलेले भोग हे त्यांना काय तर त्यांनी ते भोगायचंय आणि ते आयुष्य संपायचं. परंतु मानव देहाला मात्र तसं नाही, ती कर्मयोनी आहे. आणि म्हणून कोणतं कर्म करावं, कशा पद्धतीने ते करावं आणि ते करत असताना देवाची कशा पद्धतीने देवाशी एकरूप व्हावं हा सगळा विचार जो आहे हा सगळा विचार केवळ नरदेहातच आम्हाला प्राप्त करून घेता येऊ शकतो. आणि त्याच दृष्टिकोनातून अगदी स्वर्गातल्या देवांनी सुद्धा जर का ठरवलं की मी पुन्हा चांगली कर्म करीन, पुन्हा माझं पुण्य वाढवीन, तर ते त्यांना ती सोय त्यांना नाहीये.
त्यांना जे काही भोग प्राप्त झालेले आहेत, चांगले भोग प्राप्त झालेले आहेत, ते भोग त्यांनी प्राप्त करून घ्यावेत, म्हणजे भोगावेत. आणि मग ज्याप्रमाणे पुण्याचा साठा संपल्यावर पुन्हा त्यांची हकालपट्टी होते, अगदी त्याचप्रमाणे मग ते पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्माला येतात. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून ही भोग योनी असल्यामुळे देव देवता काय किंवा त्या ठिकाणी इतर मानवेतर प्राणी काय, या केवळ भोग योनी आहेत. आणि म्हणूनच गीतेमध्ये सुद्धा या नरदेहालाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केलेला आपल्या लक्षात येतो. धर्मक्षेत्र आहे म्हणजे काय, तर धर्माने सांगितलेल्या आज्ञा या मानव देहातच कळतात. आणि नुसत्या कळतात असं नाही, तर त्या आज्ञा त्याला पालन सुद्धा करता येतात. कारण हा नरदेहच केवळ धर्मक्षेत्र आहे आणि केवळ कुरुक्षेत्र आहे. आणि अशा पद्धतीने मग या धर्माच्या आज्ञा पालन करून त्या ठिकाणी नरदेहाचं सार्थक करून घेणं, तो कृतार्थतेला नेणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. एक छान छोटासा दृष्टांत आहे की एक कुलूप असतं आणि त्या कुलपाला एक किल्ली असते. ती किल्ली जर का आम्ही उजवीकडे फिरवली तर कुलूप उघडतं, आणि डावीकडे फिरवली तर तीच किल्ली डावीकडे फिरवली तर ते कुलूप बंद होतं. अगदी नरदेह ही जणू काही एक किल्ली आहे, आणि या नरदेहाच्या माध्यमातून या किल्लीतून मोक्षाचं दार उघडायचं का मोक्षाचं दार बंद करून अधोगतीच्या मार्गाला जायचं, हे आम्हालाच ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी देह दुर्लभ निरूपण समासामध्ये समर्थांनी अशा पद्धतीने की याची दुर्लभता ओळखा, आणि दुर्लभता ओळखून वास्तविक पाहता हा नरदेह मला मिळालेला आहे का मी आणलाय. डॉक्टर काका आपल्याला असे प्रश्न विचारायचे, मी आणला असता तर मी माझ्या पसंतीने आणला असता, पण तो मला मिळालेला आहे. आणि तो मला मिळालेला असल्यामुळे तो खरं पाहिलं असता तो ज्यांनी मला दिलेला आहे त्याला ओळखण्यासाठी तो मला दिला आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याचा वापर आम्हाला करता आला पाहिजे. आणि समर्थांची एक ओवी मला या ठिकाणी आठवते. समर्थ असं म्हणतात की साहेब कामास नाही गेला, घरीच सुरवाडो न बैसला, तरी तो साहेब कुटील याला पाहती लोक. छान पद्धतीने समर्थ आम्हाला समजावून सांगतात. आणि त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की ज्याप्रमाणे एखादा कर्मचारी कामावर गेलाच नाही आणि घरी आळसाने घरातच राहिला, तर तो साहेब, त्याचा जो साहेब असतो तो त्याला कुटील, आणि तो त्याला कुटील याचा अर्थ त्याला प्रमोशन देणार नाही, त्याची काय डिमोशन केल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचप्रमाणे हा वरचा देव नावाचा, ईश्वर नावाचा जो साहेब आहे, त्या साहेबांनी आम्हाला इथे या मृत्यू भूमीवरती ज्या कारणासाठी पाठवलेला आहे, त्या कारणासाठी जर का आम्ही तो देह झिजवला नाही तर मग तो आम्हाला वरचा साहेब काय करील, तर तो आम्हाला कुटील. आणि तो कुटील म्हणजे काय, तर त्याचं कुटणं आम्हाला परवडणार नाही, तो आम्हाला अधोगतीला नेईल, तो आम्हाला वेगवेगळ्या योनीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातूनच या देहाची, नरदेहाची दुर्लभता आपण जाणून घ्यावी, आणि जाणून घेऊन जास्तीत जास्त त्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करावा. जे जे काही आम्हाला विवेक, मन, बुद्धी वगैरे जे काही या देहामध्ये आम्हाला अगदी ज्याला काय म्हणतात की उच्च प्रतीची साधनं आम्हाला जी दिलेली आहेत, त्या उच्च प्रतीच्या साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून या नरदेहाचं सार्थक होईल अशा पद्धतीने आम्ही विचार करावा, आणि तो साधनेसाठी आपल्याला झोकून देता यावा, आणि आमचं ध्येय जे आहे ते ध्येय आम्हाला प्राप्त करून घेता यावं, हा सगळा विचार समर्थांनी या देह दुर्लभ निरूपणात सांगितलेला आहे. एवढं बोलून माझं चिंतन मी समर्थ चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद माधुरीताई. खूप छान, नेहमीच तुमचं मार्गदर्शन छान असतं, तसं आजही झालंच. अर्थातच सुरुवात निस्पृह निरूपणामध्ये पुन्हा एकदा समर्थ निरपेक्षपणे कोणी काही बोललं का आता? काही हे आहे का?
निरपेक्षपणे महंतांनी कार्य करणं समाजामध्ये राहून ते अपेक्षित आहे, यासाठीचा समर्थांचा जो कटाक्ष होता त्याविषयी पुन्हा एकदा तुम्ही सुरुवातीला सांगून त्या त्या समासाचं विश्लेषण करताना वेळेविषयी खूप छान अतिशय मार्मिक असं विवेचन केलं. वेळ वापरणं, वेळ काढणं वगैरे आपण ज्या पद्धतीने वेळेचं हे करतो त्याचं खूप छान मार्मिक पद्धतीने तुम्ही वेळेचं महत्व सांगितलं आणि त्यातूनच अर्थातच कार्यशीलतेचं महत्व आणि समर्थांचा आळस हा एक नंबरचा शत्रू होता असं त्यांनी कितीदा तरी आपल्याला सुरुवातीच्या समासांमध्ये येतं लक्षात ते. त्याचेही पुन्हा इथे याही समासात त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केलेला दिसतोच आहे. नरदेहाविषयी समर्थ जे दोन्ही तऱ्हेने सांगतात की तो किळसवाणाही आहे, गर्भातले त्याच्या अवस्था सांगतात समर्थ. त्यांनी खरोखरच किळस येण्या इतकं ते वर्णन प्रभावी आहे त्यांचं. त्याचबरोबर हे नरदेहाचं महत्व सांगणारेही कितीतरी समासांमधून पुन्हा पुन्हा सांगत आले. ते का आणि कशासाठी, त्याचं नेमकं त्यांचा हेतू काय त्यामागचा, तो तुम्ही खूप छान समजावून सांगितलात की देहाचं ममत्व पण त्या निमित्ताने कमी होतं आणि जे मिळालं आहे, जे दुर्लभतेने मिळालंय त्याचं पूर्णपणे वापर आपण कसा करावा यासाठीचे तुम्ही कुलूप किल्लीचा जो दृष्टांत आहे तो की हे कोणत्याही तऱ्हेने दोन्ही तऱ्हेने वापरता येतं, तो विवेक आपण केला पाहिजे. आणि त्यातून डॉक्टर काका नेहमी म्हणतात तसं की आपल्याला हा देह याच्याकडनं वाजवून घेतलं पाहिजे, त्याचा पुरेपूर आपण उपयोग केला पाहिजे चांगल्या गोष्टींसाठी. ते पुन्हा एकदा ठस्त मनावरती खूप छान समजावून सांगितलं. मी आता अलकाताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काका आणि श्री समर्थ यांच्या चरणी साष्टांग वंदन करते. माधुरीताईंना नमस्कार करते. सर्व जे काही अभ्यासार्थी आहेत त्या सगळ्यांना नमस्कार करते आणि काही चिंतन मांडते. खरं प्रियंकाने आणि जो विषय मांडलेला आहे की जो आधी आणलेला प्रियंकाने मांडलेला विषय आणि त्यानंतर देह दुर्लभ हा मांडलेला आपल्या पद्मजानी, दोघींनी विषयाला परिपूर्णपणे न्याय दिलाय. त्यामुळे खरं तर सांगायचं काही शिल्लक नाही. उरलेलं होतं ते माधुरीताईंनी सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे कोणता विषय नाहीच आहे. टू बी व्हेरी फ्रँक खूप छान झालं एकंदर चिंतन. त्यामुळे वेगळं काही सांगावं असं खरंच काही नाही आहे. पण तरी पण एक मुद्दा मला असं वाटतं की निस्पृह शिक्षण किंवा निस्पृह शिकवण ह्याच्यामध्ये थोडासा महंतांचा विचार समर्थांनी केलेला आहे आणि त्या विषयाचा जो संगतवार मांडणी माधुरीताईंनी खूप चांगली केली. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय अखंड एकांत सेवावा, हे साधकांच्यासाठी म्हटलेलं आहे. या संदर्भामध्ये काही जण एकांतामध्ये राहून साधना करणारे आहेत, काही समाजामध्ये येऊन ज्ञान देणारे आहेत. या परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात की जे मुनी आहेत ते एकांतामध्ये मनन करणार आहेत आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं अत्यंतिक हित करून घेणार आहेत. पण जे ऋषी आहेत ते ऋष्यते. याचा अर्थ स्वतः आनंद स्वरूप झाल्यानंतर मिळालेला आनंद समाजाला देणारे जे आहेत ते ऋषी आहेत. हा समर्थांचा महंत आहे. हा नुसताच महंत नाही, हा सिद्ध आहे. मग अशा सिद्धाने कसं राहावं? साधक असेल तर त्याने एकांतामध्ये राहावं. पण समर्थ असं म्हणतात की साधकांनी एकांत सेवला पाहिजे, सेवन केलं पाहिजे. पण जर सिद्ध असेल तर त्यांनी मात्र एकांतात तो न राहता त्यांनी लोकांतातच गेलं पाहिजे. कारण या सिद्धाला लोकांतामध्ये गेल्यानंतर सुद्धा शरीर लोकांमध्ये असताना एकांत कसा साधायचा हे त्याला कळलेलं असतं. जसं समर्थांचे कोवी आपण अनेक वेळेला बघितले की काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. याचा अर्थ हे कसं वागायचं, एकांतामध्ये कसलं चिंतन करायचं आणि समाजामध्ये जाऊन जेव्हा धर्मसंस्थापना करायची. नरदेह हा केवळ स्वतःसाठी नाही. कुत्र्या मांजरांचं आयुष्य हे स्वतःच्या भोगापुरतं आहे, पण नरदेह त्याच्यासाठी नाही. तो धर्मसंस्थापनेसाठी आहे. आणि धर्मसंस्थापनेसाठी असेल तर समाजाचं संघटन, कुटुंबाचं संघटन, कुटुंबाला एकत्र करणं, समाजाला एकत्र करणं, नुसतं एकत्र करणं नाही तर त्याला एक उत्तम विचार देणं, हे सगळं अपेक्षित आहे. आणि मग ह्याच्यासाठी असणारी काय आहे तर सद्गुणांची गुणसंपदा कळत न कळत ती आपल्यामध्ये अभ्यास करून
बाणवणं हे जितकं अपेक्षित आहे, तेव्हा असा समर्थांचा महंत किंवा समर्थांचा सिद्ध जरी तो सिद्ध झाला, तरी सुद्धा समर्थ त्या ठिकाणी अतिशय सावधपणे सांगतायत. एखादा सिद्ध झाल्यानंतर त्याला असं वाटतं, "आता मी सिद्ध झालो, मला अभ्यासाची काय गरज आहे? मला आवश्यकता नाहीये. आता झालं, मी सगळं कमावलं." समर्थ जेव्हा निस्पृह हा समर्थांचा जो महंत आहे, त्याच्या संदर्भात बोलतायत, तेव्हा समर्थ अत्यंत त्याला सावध करतायत आणि सावध करून ते म्हणतायत, की "पाठ उदंडाचे असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी." याचा अर्थ पुढच्याच पाठ मागील सपाट असं नाही. अखंड अभ्यास केला पाहिजे. साधनेच्या बाबतीत जसं म्हटलं जातं, की जशी भांडं दररोज घासलं पाहिजे, तसं अध्यात्माचा अभ्यास, अध्यात्माचं चिंतन, सद्गुरूंनी दिलेली साधना ही सातत्याने केली पाहिजे आणि त्याची उजळणी सतत केली पाहिजे आणि नुसती उजळणी केली पाहिजे नाही, सांगितलेले गोष्टीचे स्मरण अखंड अंतरात असलं पाहिजे. याचा अर्थ तो जो बोध त्यांनी केलेला आहे, तो बोध जर अंतरंगामध्ये सातत्याने असेल, तरच आपल्याला तो दुसऱ्यांना कोणाला तरी सांगता येईल. म्हणून शब्दज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञानापेक्षा समर्थांचा अपरोक्ष ज्ञानावरती फार भर आहे. केवळ परोक्ष ज्ञान, शब्दज्ञान नको आहे. त्या ज्ञानाचं विज्ञान होऊन त्याचा अनुभव घेणं आणि अनुभव घेतल्यानंतर ते अंतःकरणामध्ये, स्मरणामध्ये ठेवणं आणि स्मरून स्वतः आता अंतःकरणात स्मरणात ठेवणं याचा अर्थ त्याचं निधिध्यासन करणं. निधिध्यासन केल्यानंतर तो अनुभव येणार आहे. तेव्हा अनुभव आल्यानंतर मग ते दुसऱ्यांना सांगणं हे अपेक्षित आहे. मग समर्थांच्या महंतांनी असं वागणं अपेक्षित आहे आणि हे समर्थ सांगतात. आणि म्हणून काय लोकांना सांगायचं असेल तर त्यासाठी एकांतामध्ये चिंतन करा, की मला लोकांना काय द्यायचंय, नेमकेपणाने मला काय द्यायचं आहे याचं चिंतन माहिती असलं पाहिजे. बरेच वेळेला असं होतं, प्रवचनकार सुद्धा एखादा असं की त्याला माहिती असणारी आपले विद्यार्थी असे असतात. आम्ही शिक्षक बघतो की जेव्हा पेपर येतात तेव्हा ते प्रश्न विचारलेला असतात, त्यांना जेवढं माहिती आहे तेवढं सगळं लिहितात. इंग्रजीमध्ये त्याला फार छान एक वाक्प्रचार आहे, ऑमिटिंग द इन्फॉर्मेशन. अपेक्षित नाहीये. जो प्रश्न विचारलाय नेमकेपणाने सांगणं अपेक्षित आहे. नेमकेपणाने सांगायचं असेल तर नेमकेपणाने अध्ययन पाहिजे. याचा अर्थ आपल्याला काय द्यायचं आहे हे वक्त्याला सुद्धा माहिती असलं पाहिजे, महंताला माहिती असलं पाहिजे. तेव्हाच महंतांनी जर स्मरणामध्ये सगळं ठेवलं, एकांतामध्ये त्यांनी चिंतन केलं की मला काय द्यायचंय, ग्रंथाचं असं अध्ययन केलं तर जेणेकरून त्याला प्रचिती येईल, त्या ग्रंथामधला अर्थ काय आहे तो नक्की कळेल आणि दडलेला अर्थ जेव्हा तो सांगेल तेव्हा तो लोकांना पटणार आहे, वरवरचा अर्थ पटणार नाही. आणि म्हणून यासाठी समर्थांनी किती जागृत राहायला सांगितले आपल्याला, की पाठ उदंडाची करावे, सर्व काळ उजळीत जावे. जे काही करायचंय ते पुन्हा पुन्हा पाठ करा, याचा अर्थ अध्ययन करा, अभ्यास करा आणि त्याच्यावरती ज्याला उपनिषदांनी म्हटले, की आत्मावरे श्रोतव्य मंतव्य निदिध्यासित. केलेलेचे केल्यावे, केलेलेचे करावे सेवन. पुन्हा पुन्हा तेच करणं. हे समर्थ कोणासाठी सांगतायत तर निस्पृहासाठी सांगतायत. आणि निस्पृहासाठी म्हणजे जो समाजामध्ये जाऊन मार्गदर्शन करणार आहे, याचा अर्थ थोडक्यामध्ये आत्ताच्या आधुनिक भाषेमध्ये तर रोल मॉडेल कोण होणार असेल तो, त्याच्यासाठी समर्थांनी सांगितलेलं आहे. मग त्याने सुद्धा विचार केला पाहिजे, की मला आयुष्य जे नरदेह मिळालेला आहे तो दुर्लभ शरीर मला मिळालेलं आहे. कारण परमपूज्य मंदाताई फार सुंदर विचार सांगतात, की सगळ्या जगातले 84 लक्ष योनी बघा, त्या सगळ्या योनी एक तर आडव्या तरी आहेत, नाही तर तिरक्या आहेत. आणि म्हणून हे सगळे तिर्यक योनी आहेत. तिर्यक योनी याचा अर्थ ज्याचा देहपतनानंतर ज्याच्यावरती कोणताही संस्कार केला जात नाही. फक्त एकच योनी उभी आहे. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की मी आता आडवा होतो किंवा मी आडवी होते, याचा अर्थ आम्ही कर्तव्यापासून च्युत होत असतो. आपण पशुत्व स्वीकारत असतो. म्हणून गीतेतलं वचन आहे, की आम्ही आमचा वेळ झोपेमध्ये फार घालवतो, पण संत आणि सद्गुरू ते झोपतच नाहीत. कारण जिथे आपण काय आहोत, अखंड झोपेमध्ये वेळ घालवणार आहोत, तिकडे ते जागृतच आहे, झोपच नाही. याचा अर्थ ते अखंड उभे आहेत. हे जे काही आहे आपल्या नरदेहाचं वेगळेपण, ते वेगळेपण जसा त्या ज्याला जाणण्यासाठी दिलेला आहे त्याच्यासाठी वापरायचा आहे, तसाच तो वापरून घ्यायचा आहे हाही विचार झाला. पण तो वापरून घेताना कशासाठी आहे, की त्याचा काय करायचं आहे, तर त्याचं
विवेकाने त्याचा परिपूर्णपणाने वापर करून घेतला पाहिजे. व्यावहारिक सत्तेमध्ये त्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याला वापरून घेतला पाहिजे. हा सगळा विचार निस्पृह शिकवणमध्ये सांगितलाय. आणि त्यानंतर नरदेह दुर्लभ, खूपच छान आहे हा विषय मुळामध्ये, की किती आहे तो दुर्लभ. याचा अर्थ मुळामध्ये नरदेह दुर्लभ आहे, त्यात आत्मस्वरूप जाणणारा आणखीनच दुर्लभ आहे. हे सगळं असणारा देह परलोकीचे तारू समर्थ म्हणतायत, किंवा देह ब्रह्मांडाचे फळ. किती सुंदर विचार आहे, की ब्रह्मांड हे जर मोठा वृक्ष धरला तर त्याचं फळ कोणतं असेल तर ते नरदेह आहे. कारण याच नरदेहाच्या साह्याने आपल्याला परमात्म्याची, नराचा नारायण होणं एवढं नरादेहामध्ये शक्य आहे, बाकी कुठेही शक्य नाही. नराचा नारायण होणं हे याच देहामध्ये शक्य असल्यामुळे या देहाला ब्रह्मांडाचं फळ असं म्हटलेलं आहे. शास्त्राने एक सुंदर कथा सांगितली बघा, आपण सगळ्यांनी ती ऐकली असेल, की एक अंध माणूस आहे, की जो एका किल्ल्यामध्ये अडकलेला आहे. किल्ल्याला तटबंदी आहे, तो किल्ला समुद्रामध्ये आहे आणि त्याला बाहेर जायचंय. त्यांनी सगळ्यांना विचारलं, की मी काय करू, मी काय करू. मग एका ज्ञानाने सांगितलं, बाबा रे तू बाहेर पड. आणि म्हणून तो प्रत्येक वेळेला काय करायचा, त्या तटबंदीला हात लावायचा, बाहेर यायचा. पण त्याचं प्रारब्ध असं होतं, तिथे त्या तटबंदीला एकच दरवाजा आहे, तिथपर्यंत आला की त्याच्या पाठीला तरी कंड यायची, पायाला तरी कंड यायची. तो हात खाजवायचा तेव्हा दरवाजा निघून जायचा. हे एका ज्ञानी माणसाने बघितलं. मग पुढच्या वेळेला जेव्हा त्याला सावध केलं, तेव्हा जेव्हा दरवाजा आला तेव्हा त्याला सावध करून त्याच्यातून त्या अंध माणसाला पाठवलं. दृष्टांत इथपर्यंतच आहे. तर त्या दरवाजातून बाहेर जायचं असेल तर 84 लक्ष योनीतून फिरण्यासाठी जर एकमेव दरवाजा कोणता असेल तर तो नरदेह हा दरवाजा असेल. तर हा नरदेह हेच तारू आहे आणि या तारीतूनच तुम्हाला आम्हाला सुटायचं आहे. आणि त्या सुटण्याचा विचार हरिसंकल्प काय आहे, नरदेह देणं हा हरिसंकल्प आहे. नरदेह दिल्यानंतर या नरदेहामध्ये हरिसंकल्प आपण आपल्या अंतःकरणामध्ये रुजवून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हा सगळा विचार मला वाटतं पद्मजांनी खूप छान सांगितला. आणि मग हा सगळा सांगताना या नरदेहाचं वैशिष्ट्य जे काही आहे, की पुन्हा मला एकाच काकांची ओवी फार आठवते, किंवा काकांचा जो विचार आहे तो फार आवडतो, की ते म्हणतात, की जर मला नरदेह मिळाला असेल तर त्याचे अखंड मला स्मरण असलं पाहिजे, की मला तो ज्या कार्यासाठी मिळाला आहे त्याच्यासाठी वापरायचा आहे. आणि घ्याया या देहाचा लाहो, जायाचे हे म्हणून या. जायाचे हे म्हणून या हे फार महत्वाचं आहे. अखंड मरणाचे स्मरण असावे, समर्थांचं वचन आहे. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये बघितलं तर त्यांनी एकच साधना केली, अखंड मृत्यूचं स्मरण ठेवलं. कारण जेव्हा आपल्याला मृत्यूचं स्मरण आहे तेव्हा कळत न कळत आपली क्रिया अतिशय उत्तम आहे, विवेकयुक्त क्रिया आहे. आणि विवेकयुक्त क्रिया जेव्हा आहे तेव्हा ते जे जीवन आहे ते शांत जीवन नाही, ते व्यापक जीवन आहे, सर्वसमावेशक जीवन आहे. असं सर्वसमावेशक तत्व जीवन नरदेहामध्ये शक्य आहे. आणि असा हा दुर्लभ मिळालेला नरदेह जर ह्याच्याकडून घ्याया देहाचा लाहो, जायाचे हे म्हणून या, याचा लाहो घेणं, याचा अर्थ लाही जशी तापवतात तसं या देहाला तापवणं आणि तापवून वासना बीज जे आहे ते संपवून टाकणं. आणि वासना बीज संपवल्यानंतर येणं जाणं हे खुंटवणं. आणि येणं जाणं खुंटवताना आपल्या छत्रीमध्ये जे जे येतील त्या सगळ्यांना परिपूर्ण मिळालेलं जे सांप्रदायिक ज्ञान आहे ते सगळ्यांना देऊन तृप्त करून आहे ते रीत होणं. आणि रीत होऊन रिक्त मनाने जाणं, हे जे अपेक्षित आहे संतांना, तोच विचार समर्थ आपल्याला इथे सांगतात. तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतरंगी रुजावा. समर्थांचा बोध आपल्या अंतरंगी रुजावा आणि आपण तसं वागावं. समर्थांनी तशी क्रिया आपल्याकडनं करून घ्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी या ठिकाणी थांबते. सगळी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करते, समर्थांच्या आणि परमपूज्य डॉक्टर काकांच्या. जय जय रघुवीर समर्थ. अलकाताई धन्यवाद. खूपच उद्बोधक तुमचं मार्गदर्शन होतं. निस्पृह सांगताना महंतांसाठी एकांताचाही समर्थांनी पुरस्कार केला. एकांत आणि लोकांत दोन्हीही साधायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्ही मुनी आणि ऋषी यांचा जो फरक सांगितलात खूप छान सांगितलं. आणि ऋषी म्हणजे आताचे सध्याचे जे महंत किंवा समर्थांना जे महंत अपेक्षित आहे ते म्हणजे ऋषींची तुलना त्यांच्याशी हे केली.
आणि समर्थांना सिद्ध जे आहेत त्यांच्यामध्ये, कारण की त्यांना सिद्धांनाच फक्त लोकांमध्ये जाऊन देखील आपल्या आतला एकांत टिकवता येण्याचं चा जो सावधपणा आहे तो शक्य होतो. हे तुम्ही खूप छान सांगितलं. त्याच्यानंतर सावधपणा किंवा अखंड साधना, निधिध्यासन, चिंतन करूनच समाजाला नेमकेपणाने काय देता येईल त्याचा विचार सिद्धांनी करायला पाहिजे. आणि यासाठी समर्थांनी या समासात सगळे जो मार्गदर्शन केलेलं आहे. नरदेहाच्या साठी नाराचा नारायण होणं, मृत्यूच्या स्मरणाने कशा विवेकयुक्त क्रिया घडून येतात आणि हे सारं सगळं नरदेहातच शक्य आहे. डॉक्टर काकांचा तुम्ही त्या ओवीचा उल्लेख करून तेही खूप छान पद्धतीने सगळं समजावून सांगितलं. आपणही श्री गुरूंकडे हीच प्रार्थना करूया की हा मिळालेल्या नरदेहाचं आमच्याही कडून सार्थक होऊन देत, आम्हालाही आमचाही विवेक जागा राहून आमच्याकडून योग्य ते साधन घडू देत अशी प्रार्थना करूया. शेवटचा श्लोक मृणाल घेते, कोण घेत आहे? हो आहे, मी आहे. घेते मी श्लोक. हो. वावी पूर्ण कृपा गुरो मजवई ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.